नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मोनाली चॅनलवर। आताच मी मेडिकलमधून आलो। मोनालीची तब्येत थोडीशी खराब झाली। आतापर्यंत चांगले होते। आम्ही मेडिकल म्हणजे गार्डनला गेलो पिल्याला घेऊन, आणि गार्डनवरनं आलो तर एकदम अचानकच तब्येत खराब झाली तिची। काय झालं काय माहिती। आता नाही का झोपलेले, आताच तिचं थोडंसं डोकं दाबलं मी। नमस्कार मित्रांनो, काय माहिती मला काय व्हायला लागलं सारखं। मी आत्ताच म्हणजे 7 वाजता मी इथे गेलते, गार्डनला गेले। म्हणलं आज रविवार आहे तर गार्डनला जाऊ। दिवसभर सांगले होते, गार्डनला जाऊन आले 9 वाजता। तिकडनं आले, थोडंसं ते बदाम शेक आणलं होतं बाहेरनं। माझ्या मुलाला 5 जण आहेत तिकला, सुदेशने पण ते पिलं आणि मी पण थोडं पिलं, 2 आणले होते। आणि थोडंसं पाणी म्हणजे थोड्या वेळाने नाही का असं घेऊन नाही तिथलं हे करून मग नंतर पाणी पिले। आणि 5-10 मिनिटांमध्ये इतकी थंडी ताप आली, लय थंडी वाजायला लागलेले डेंजर, आणि ताप आलेले 103, मग अशी 103.4 होती। आता काय माहिती आता किती आहे। आता अर्धा तास झाला। आता सुदेश मेडिकलमधून आणली गोळी। हे आज रविवार आहे ना, आज रविवार आहे म्हणून हे पण सगळे बंद आहेत, दवाखाने पण सगळे बंद आहेत। आता काय माहिती उद्या राहील ते गोळी खाते, उद्या जास्त झालं तर मग सकाळीच दवाखान्यात जाते। आता मग अशी मी चेक केलं तर याने, आता बघू बरं किती आहे। सुदेश असं एक मिनिट, मग अशी 103.4 पाणी पिऊ दे मला। आता किती आहे काय माहिती। मी थर्मासनीच बघते माझी, म्हणजे कोणाला पण आमचं बघते ना हे लावून बघते। आता 11:30 वाजलेले आहेत, तिला दवाखान्यात न्यायचं तर कुठं न्यायचं दाव, आणि आज रविवार पण आहे। बघू, मी आत्ताच मेडिकलमधनं गोळी आणली। गोळी कुठे आहे? हे बघा, लो आहे एकदम। मी आत्ताच गोळी आणली मेडिकलमधनं। हे बघा एकदम लो आहे, 0 एकदम लो आहे। आता बघा, दिसते दिसत नसेल? हा दिसतं। आता लावून बघते मी आता किती आहे तर। लय तिथं नाही ते पण ते लावले, आता मी बघते। लय डेंजर व्हायला लागले मला, पूर्ण अंग पण दुखायला लागले। सुदेशनी चालू आहे का? मी म्हणलं ते हेच केलं। आता सुदेशने डोके ते दाबलेले वेळ, पण नैतिक त्रास द्यायला लागला ते तिथं आहे म्हणून मग हे डोक्याला बांधलं होते, पण निघलं सगळे डोकं फुटायला लागले, डेंजर व्हायला लागले। आत्ताच मी 1 महिना आधीच आजारी पडले होते, सगळं टॉन्सिल आलं, थंडी ताप 4-5 दिवस मी लय आजारी होते। दवाखान्यात 2-3 वेळा गेले तरी पण नव्हतं राहिलं, आजारी होते एकदम। आणि आता 1 महिना पण नीट नाही झालं की परत दुखणं आलं, लय टेन्शन आहे त्याचं। बघू, अयो मम्मीला पण बोलवलं होतं मी, मम्मीने बघितलं, मम्मी म्हणली तर तिकडं, पण म्हणलं तिकडं नको, इथंच म्हणलं झोपते। बघू काय दुखलं अचानक जास्त आहे तर फोन कर म्हणून। वाजलं किती आहे? 103.3च आहे। हे बघा उलट दिसत असेल तुम्हाला का, तर काय काय कमेंट्स येतात की नाही नाटक करता, व्हिडिओसाठी काय करता असं तसं, म्हणून मी लाईव्ह तुम्हाला दाखवलं आहे। बघा 103 आहे, हे 103.3 आहे, ते उलट दिसतंय कॅमेऱ्यात म्हणून। मग चेक केलं तर 103, 104 होती, 103.4 होती, आता 103 आहे। आता गोळी आणली, आता किती 11:15 वाजले। आता मम्मी जेवण आणन, मम्मीच आणणार जेवण, म्हणले आणते मम्मी जेवण आणन, तेव्हा मग हे करा गोळी खाते। तुमचं जेवण झालं का? आणि जे कोणी चॅनलवर नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करा। आणि तुम्ही म्हणता दुखते तरी व्हिडिओ काढते असतं तर आमची म्हणजे आम्ही मोनाली सावळे ब्लॉग ह्याच्यासाठी टाकले की आमच्या संग काय चांगली वाईट म्हणजे घटना घडते, काय आमचं चांगलं होते वाईट होते ते आम्ही तुम्हाला शेअर करतो, म्हणून मोनाली सावळे ब्लॉग टाकले। तर काही कमेंट्स वाईट येते करू नका तुम्ही, आम्हाला ते काढणं भागच आहे। चला मग भेटू नंतर। नैतिक बघा, नैतिक
नैतिकला दाखव. डुग्गू हाय कर. नैतिक हाय कर दाखव. बाय बाय कर. बाय बाय. डुग्गू ए डुग्गू फोन मध्येच लय बघतो. ए डुग्गू बाय कर. नैतिक बाय कर बाय कर बाय कर बाय बाय कर बाय